हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने व झटपट तयार होणारी अळूची वडी। तर रेसिपी आवडल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। सर्वात आधी स्वच्छ धुतलेली इथे मी 9-10 अळूची पाने घेतलेली आहेत। तर इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व अळूच्या पानांचा असा देठाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी 2 अळूची पाने घेतलेली आहेत। ही आता बारीक बारीक अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी पाने कट करून एका डब्यामध्ये काढून घेतलेली आहेत। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व आपल्या वडीला छान असा रंग येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊ। अर्धा चमचा ओवा व 2 चमचे पांढरे तीळ सुद्धा घालून घेऊ। आपली वडी छान अशी चविष्ट होण्यासाठी यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस सुद्धा मी घालून घेते। हे सर्व घातलेले मसाले आपल्याला चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आता 1 कप बेसन पीठ घालून घेऊ व वडी मस्त अशी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी तांदळाचे पीठ, आता चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये घालून घेऊ। हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित असे कोरडे असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे। गरज वाटल्यासच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आहे। इथे मी मध्ये असे 2-3 चमचे पाणी घालून अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। या वडीचा आता मी अशा प्रकारे रोल तयार करून घेते। तर सर्वात आधी मी चाळणीला तेल लावून घेतलेले होते। आता यावर अशा प्रकारे रोल केलेल्या अळूच्या वड्या आपण ठेवून घेऊ। इथे कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। यावर आता अशा प्रकारे ही चाळण ठेवून घेऊ। चाळणीवर अशा प्रकारे हे ताट ठेवून मी 20 मिनिटांसाठी ह्या वड्या छान अशा वाफवून घेते। तुम्ही पाहू शकता 20-25 मिनिटांनंतर आपल्या वड्या छान अशा वाफलेल्या आहेत। हे आता मी थंड करून घेते। ह्या वड्या आता थंड झाल्या मी अशा प्रकारे कट करून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ ह्या वड्या कट करू शकता। तर अशा प्रकारे इथे मी अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे आपले तेल सुद्धा गरम झालेले आहे। ह्या वड्या आता मी एक एक करून फ्राय करून घेते। दोन्ही साइडने ह्या वड्या आपल्याला मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।